गुड मॉर्निंग. मी अंजली. काही दिवसापासून तुम्ही माझ्या इंस्टावरती मिनी ब्लॉग बघत असाल आणि इंस्टावरती तुम्ही मला जसं सपोर्ट दाखवला तसाच तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा दाखवा. मी यूट्यूबवरती सुद्धा व्लॉग अपलोड करायला चालू करते. दिवाळीच्या वेळेला पण मी एक व्लॉग अपलोड केला होता लॉंग शूट करून, आणि आज पण माझा असा विचार आहे की आज पण दिवसभरातलं जे काही करते ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ता सकाळी मी उठून आंघोळ वगैरे करून घेतली, सगळं झालं आहे, आमचा नाश्ता वगैरे सगळं काही झालं आहे. आणि आत्ता माझ्या लक्षात आलं की मी व्लॉग शूट करू. आत्ता मला काल आमच्या घरातले अनारसे आणि लाडू संपले होते. दादा अनारसे लाडू करंजा त्याला खूप आवडायचा, मग तो दिवसाला 2-2, 3-3 करून तो खात होता. आणि मग इकडं तिकडं फराळ वगैरे देण्यामध्ये अनारसे आणि लाडू संपले होते, तर मी काल लाडू बनवले. ते तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये इंस्टावरती दाखवतेच, पण मग आत्ता पण मी तुम्हाला दाखवते. एक मिनटं. हे असे छान बेसन लाडू बनवले मी काल, आणि अनारशांचं सुद्धा मी 2-3 दिवसांपासून भिजवून ठेवलेलं. एक मिनटं. अनारशांचं सुद्धा मी तांदूळ 2-3 दिवसापासून धुवून सुकवून ठेवलेले होते. त्याचं पीठसुद्धा मी काल रात्री बारीक करून ठेवलं होतं, काल म्हणजे परवा रात्री मिक्स करून ठेवलं होतं गुळामध्ये. ते सुद्धा पीठ तयार आहे आता, म्हणजे आंबून तयार आहे बनवण्यासाठी अनारसे. आता माझं हे संपलेलं आहे, कारण खसखस संपलेली आहे, तर मी आता खाली जाऊन पहिले खसखस घेऊन येते, आणि खसखस घेऊन आल्यावरती मग अनारसे सुद्धा बनवते. मी मागच्या वेळेस जे लाडू बनवलेले होते ते दामट्याचे बनवलेले होते, त्याच्यामुळं ते मला लवकर संपवून टाकायचे होते, कारण दामट्याचे लाडू 15 दिवस किंवा महिनाभरापेक्षा जास्त टिकती नाही. पण आता मी हे जे बनवले हे रवा बेसनाचे लाडू बनवलेले आणि भाजून बनवलेले, त्याच्यामुळं हे टिकतील 1.5-2 महिना टिकू शकता. हे मग आता अनारसे बनवायचे आहे मला, त्याच्यासाठी मी आधी खाली जाऊन खसखस घेऊन येते आणि मग अनारसे बनवते. बनवून झाल्यावरती मग तुम्हाला दाखवते की कसे बनले. मागच्या वेळेस सुद्धा मी इंस्टावरती शेअर केलेलं होतं की अनारसे मी बनवले वगैरे, तर छान बनले होते. प्रत्येक अनारशाला छान जाळी वगैरे पडलेली होती आणि छान बनले होते, म्हणजे सगळंच फराळीतून चांगलं बनलं होतं. पण मी फक्त एकाच गोष्टीमध्ये थोडी डिसअपॉइंट झाले होते, ते म्हणजे लाडू मला असे भाजूनच बनवायचे होते. पण मग त्यावेळेला मला गडबड होती, म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी मी लाडू बनवलेले होते आणि गडबड होती, त्याच्यामुळे मी पटपट जसं जमलं तसं दामट्याचे बनवलेले होते, पण ते काही जास्त दिवस टिकती नाही. आणि त्यात नक्षनी लाडूवरती पाणी सुद्धा सांडून दिलं होतं काल, म्हणून मग त्याला लाडू पाहिजे होते. मग मी काल पटपट लाडू बनवायला घेतले. ठरवलेलं काहीच नव्हतं की लाडू बनवायचे की काय, पण 4-5 लाडू उरले होते, त्याच्यावरती दादानी पाणी सांडवून दिलं आणि मग तो लाडूच पाहिजे म्हणून जिद करत होता, म्हणून मग मी त्याच्यासाठी लाडू बनवले. आणि आता अनारसे पण बनवायचे, कारण जर संपलं मी काय आता त्या परत बनवणार नाही आहे. त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी शंकरपाळे आहे, चकली आहे, चिवडा आहे, मग आता ते त्याच्याऐवजी त्याला देत जाईल. त्याला ॲक्च्युली सवय झाली होती रोज सकाळी 2-3 करंजा खायची, संध्याकाळी उठल्यावरती करंजी खायची किंवा लाडू वगैरे खायची सवय झाली होती, त्याच्यामुळे तो आता रोज परत तेच मागतो. तर ठीक, करंजा मी काय बनवणार नाही, पण मग अनारसे त्याला खूप आवडलेले होते, मग मी अनारशांचं पीठ भिजवून ठेवलं. हे पीठ भिजवण्यासाठी थांब, तेच बनवायचं अजून धर. त्याच्यासाठी मी राशनचाच तांदूळ वापरला. ॲक्च्युली ना मला तरी असंच वाटतं की राशनच्या तांदळाचा अनारशाच चांगल्या होता, आणि मी त्याच्यासाठी स्पेशली तो आईकडून मागून घेतला होता, म्हणजे मागच एकदा मागवलेला होता मी इडली वगैरेसाठी, आणि तोच तांदूळ उरलेला होता. त्याच्यातूनच काही तांदळाचं मी पीठ करून आणलेलं होतं, आणि त्याच्यातूनच आता मी हे अनारशांचं पीठ भिजवलं. चकलीसाठी जो मी तांदूळ वापरला होता ना तो वेगळा होता, आणि तो त्याचं नाव काय होतं माहिती नाही, पण तो वेगळा तांदूळ होता, तो दुकानातून आणलेला होता. आणि अनारशांसाठी जो मी तांदूळ धुतला होता तो हा राशनचा तांदूळ होता. तर जर तुम्हाला आता मी तुम्हाला शेअर करेलच की अनारसे तळून कसे होत आहेत. मागच्या वेळेस पण तुम्ही इंस्टावरती बघितले असेल की अनारसे कसे झाले होते. आता जर तुम्हाला अनारसे आवडले की कसे झाले दाखवल्यावरती तुम्हाला, तर मला तुम्ही रेसिपीसाठी कमेंट करू शकता. ठीक आहे, भेटू थोड्या वेळात. मी आता खाली जाते, पटकन अनारशांसाठी खसखस वगैरे घेऊन येते आणि मग बनवते आणि मग तुम्हाला दाखवते. ती गेले आणि नक्षनी काही घेतलं नाही, असं तर कधी होतच नाही. आले मी खालून खसखस घेऊन, आता बनवते आणि बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते. मी काय कॅमेरा पकडला त्याच्यामुळे मला व्यवस्थित थापता नाही. 1 मिनिट मोबाईलवरतीच ठेवते आणि मग बनवते. तेला टाकलाच तिला जाळी पडली. माझ्याकडून काही बनवलं आणि ते परफेक्ट झालं ना, मला खूप आनंद होतो, कारण कुकिंगमध्ये काय नाही का बरं, मला खूपच जास्त इंटरेस्ट आहे. मला कधी दिवसभर जरी स्वयंपाक बनवला होता तरी मी दिवसभर स्वयंपाक बनवते. हळूहळू पिली उलटी येऊ शकते म्हणून. बरोबर, तू हुशार झालायस दादा. बरं मी काय म्हणते दादू, का ग पेपर आहे का, पेपर दे बरं. जाऊ दे, तो तिकडे गॅलरीमध्ये ठेवले मी. तो पातळ करायची असते का जाड करायची असते असं मी करते कमाल येतच नाही का, असं मला वाटतं कधी कधी. प्रत्येक गोष्टीमध्ये असं डाऊट वाटतं, हे बरोबर होईल का नाही, बरोबर होईल का नाही, पण होऊन जातं यार, मनापासून करते ना मी. नाही त्याच्यामध्ये तर प्लास्टिकचं पिशवी आहे. पेपर ना तिकडे गॅलरीमध्ये, बघितलं थोडासा हे नाही बघ ना याच्यावर,
त्या याच्यामध्ये बघ तिथे 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 त्या बुक खाली तुझ्या. अरे 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 ॲपे फीस पेलो असंच होतं ना रे. डकार येते डकार है ना. ॲपे फीस पेलो डकार येते ना. डकाल डकाल झाल्या आहे होत आहे. आता मी पहिले सगळ्या करून घेते आणि मग दाखवते आणि मग मी खाली खसखस आणली त्या आजीकडून. त्या आजीला पण देऊन येते. आजी म्हणजे ते दुकानाला आजी आमच्या माझी आजी, त्यांना पण देऊन येईन मी. सगळ्या बनवून झाल्यावर उसमें राजगिरा मिक्स आहे शायद. माझं नाव काय? तुझं नाव? हा भूते बाबा. बुद्ध बाबा नाही, तू सांग नीट. झालंय बनवून. मी सगळ्या नाही बनवल्या, असंच नाही बनवल्या सगळ्या. एवढं पीठ अजून बाकी. ऐका ना. मी आता फक्त एवढंच बनवलं. एवढंच बनवलं. आता मी खाली देऊन येते आणि एक दाखवू का मी तुम्हाला कशी बनली. मी तुम्हाला कशी बनली. ही एक अशी बनली, जवळून दिसते की जाळी वगैरे पण छान मस्त पडली आहे. बघून पण अशी खुसखुशी एक मस्त बनली आहे. तोडून दाखवू का? नाही करू मी नंतर दाखवतो. मी परत एकदा आता संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट करते. मान कार्टूनचा आवाज येत असेल तो इग्नोर करा. आता तुम्हाला बॅकग्राऊंडला कमी कसं करायचं माहित नाही, बट आता कार्टून चालू आहे. आणि सकाळी मी तुम्हाला आणणार फक्त तळून दाखवलं. तोडून दाखवत होते जेव्हा गरम होतं ना, मग तोडून नाही दाखवलं ना. हे बघा तोडून दाखवते. दिसतंय का तुम्हाला किती मस्त जाळी पडली. मस्त जाळी पडली, छान कडक कडक झाले. खाल्ले पण भरपूर सारे. आणि आता माझ्या मागची मोबाईलमध्ये स्क्रोल करता करता तो बॉम्बेकराचा हलवा असतो ना, तो बघितलाय. आता त्याला तोच पाहिजे बनवून. आता मी तोच बनवायला ट्राय करते, बघू जमतंय का. म्हणजे मी एकदा बनवलं होतं, त्र्यंबकला होते तेव्हा. माझ्याच मोबाईलमध्ये बघून माझ्या पोटात होता तेव्हा. छान बनलं होतं तेव्हा पण त्याच्यानंतर आतापर्यंत बनवलं नाही. आणि माझ्या लक्षात सुद्धा नाही की मी तेव्हा कसं बनवलं होतं, कारण व्हिडिओ बघूनच बनवलं होतं. आता परत मी युट्यूबवरती सर्च केलेलं आहे. आता कसं बनवते ते नाही दाखवत, बनवल्यावर दाखवते. नाही ते पण दाखवते कसं बनवते. आता मी घेतलाय बनवायला बॉम्बेकराची हलवा. त्याच्यामध्ये ते पंपकिन सीड वगैरे टाकतात. ते सीड माझ्याकडे नाही आहे, त्याच्याऐवजी मग मी काजू किंवा शेंगदाणे असं काहीतरी टाकल. त्याच्यासाठी पहिले मी 1/2 कप कॉर्नफ्लॉवर घेतली आहे. मी पूर्ण रेसिपी नाही शेअर करत, बट दाखवते. 1/2 कप कॉर्नफ्लॉवर घेतली आहे. आता त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी घ्यायचं आहे आणि अजून आहे प्रोसेस, मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. आता हे जे कॉर्नफ्लॉवरचं आणि खोल नको ते कॉर्नफ्लॉवरचं आणि पाण्याची जी स्लरी बनवली होती ती मी आता इकडं साखर आणि पाणी मिक्स करून बॉईल करून घेतलं होतं, त्याच्यात टाकली आहे. आता त्याच्या सगळ्या गुठळ्या वगैरे फोडलेल्या आहे. आता त्याला स्टीर करणार आहे आणि त्याला स्टीर करत करत आलं की त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये करतो. फुलतच नाही तर त्याच्या गुठल्या होऊन जात. पटपट स्टीर करावं लागल 2 मिनिटं. कलर वगैरे टाकून त्याला मी स्टीर करते. ते ॲक्च्युली ना असं घट्ट नव्हतं व्हायला पाहिजे, पण मग ना हे कार्टून आहे ना मागं त्याने ते स्टीर करायला घेतलं आणि सारं त्याची वाट लागली. आता काय माहिती बनतो का नाही, शेअर तर करते मी. नाही बनलं तरी मी दाखवलं, पण त्याला असं करत राहायचंय. त्याच्यातल्या गुठल्या वगैरे फोडायच्या आणि त्याच्यामध्ये तूप सोडायचंय थोडं. आता करायचं ना आता यांनी स्टीर, आता नाही करणार. मला तूप सोडेपर्यंत म्हणजे त्याला कंटिन्युअसली स्टीर करायचं आहे, नाही तर ते चिटकून जातं. आता मी त्याला बऱ्यापैकी नॉर्मल कन्सिस्टन्सीला आणलेलं आहे. म्हणजे थोडंफार मला वाटतं खराब झालेलं आहे, तर तसं बऱ्यापैकी त्याला मी नॉर्मल करायचं. थांब अजून ते नाही, एवढं तूप टाकायचं. टाक. आता मी त्याच्यामध्ये हे तूप टाकते. डालडाच आहे माझं, साधं तूप संपलंय तर ते त्याच्यात टाकलं. टाकून सुद्धा मग सारखं परत खराब होऊन जाईल दादा. मी आता त्याला नीट केलेलं आहे. थांब. मग असं ड्रायफ्रूटसाठी हा नाटक नाही म्हणतोय, काहीच नाही टाकायचं त्याला वाटतंय ते टाकल्यावरती बनणार नाही. त्याने बघितलं त्याच्यामध्ये नव्हतं ना, त्याच्यामध्ये फक्त वरतून ते पंपकिन सीड होता आणि त्या माझ्याकडे नाहीये. येस होतंय. दाखव का? तर हॅलो पटपट हॅलो. काय उद्योग कुक. आता सेट करते आणि मग दाखवते. ते चिटकलं ना, बघ ना खराब झालं. ते असं चिटकायला नव्हतं पाहिजे दादा, तुझ्यामुळे खराब झालंय. तुला दिसतंय का? मला ना माझ्याकडे टीन आहे सेट करायला. ॲक्च्युली याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे छान स्पॅच्युला होता, पण मी ठरवून बनवला असता ना तर मग व्यवस्थित बनवला असता. पण ठरवून नाही बनवलं ना. अचानक हुक्की आली, अचानकच हुक्की. ती लाडूची सुद्धा अचानकच हुक्की आली. तो म्हणला पण ते बनवलं नाही. असं होत नाही, बनवायलाच लागतं. कुठं उडलं म्हणून मध्ये यायचं नसतं. थोडंसं तूप ॲड करते परत.
कशाला येतो सर भेट बसतो तर काय माहिती म्हणजे खाल्लंय मी मला इतकं जास्त नाही आवडत पण आता हे काय करणार मी डायरेक्ट बनवल्यावर दाखवू का सेट केल्यावर दाखवू असं विचार करते मी हा घे ना घेऊन जा झालं आहे ते ॲक्च्युली फक्त त्याला सेट करायला ठेवायचं आहे बोल झाडू कशाला मग हे जळून जाईल तोपर्यंत चालेल का तोपर्यंत हे जळून जाईल टीन आहे माझ्याकडं पण आता मी टीन नाही काढत बसत ते वापरत नाही त्याच्यामुळे खाली ठेवून दिलेले सगळे भांडे आता मी ताटातच याला सेट करायला घेते काय नाही सेट व्हायला ठेवलंय बघू आता झाल्यावर कसं होतंय ये चांगला बनलाय हा दाखव का दिसतंय का म्हणजे असं जिंकून जातो आणि असं झालं याचं कापून छान मस्त जेलीवालं टेक्स्चर आलंय मला तर काही खायची इच्छा नाही तूप टाकलं ना त्याच्यामुळे मला खायची इच्छा नाही होते पण टेस्ट करून बघते गोड कमी पडले पण मस्त आणि आता दादाचं बनवून झालं आता लक्ष बाप्पा आले चिकन घेऊन आता त्यांच्यासाठी चिकन बनवते आणि बनवून मग नंतर शेअर करते नाही तर नाही करत काहीतरी बघते जर भेटला टाईम तर करेल शेअर नाही तर नाही करणार आणि माझ्यासाठी सकाळचा राजमा उरलेला आहे तो राजमा खाईल चपाती उरलेली आहे चपाती उरलेली होती त्याचा असं चुरा करून ठेवलेला आहे आता त्याला फोडणी देईल तो खाईल नाही तर बघू नका पप्पा काय आणताय का हे कपडे असे पाडले आणि त्यांनी भाजीला आणलं होतं हे भाजीपाला आणि असं घेऊन बसला आहेत त्या पिशवीवर डोसा खायचा आहे खायचं आहे